अल्फ इंजिनिअरिंग कंपनीत कामगारांचा कामावरच मृत्यू, नातेवाईकांची भरपाईची मागणी। नाशिक अंबड MIDC येथे अल्फ इंजिनिअरिंग कंपनीमध्ये परप्रांतीय कंत्राटी कामगार कर्मचारी मयत नेक मोहम्मद हा दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारच्या शिफ्टला काम करत असताना अज्ञात कारणामुळे तो कंपनीत बेशुद्ध पडला। कंपनीत व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्या वक्रतुंड हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले। मात्र मयत नेक मोहम्मद यांच्या नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शव इचरल्यानंतर शव ताब्यात घेण्यास नकार दर्शवला। तसेच मार्शल कामगार संघटनेने देखील याबाबत तीव्र निषेध करून कंपनी प्रशासनावरती आरोप केले आहेत। तो मशीनवर काम करीत असताना त्याला अचानक चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला। तो पडल्यानंतर मग जे आपण प्रायमरी जे ट्रीटमेंट होतो ते प्रायमरी ट्रीटमेंट दिली आपण त्याला, आणि लगेच आपण त्याला वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं। कोणत्या कंपनीत? अल्फ इंजिनिअरिंग कंपनीमध्ये, प्लॉट नंबर C11 मध्ये। आणि लगेच त्याला आपण वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं। तिकडे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर मग आपण त्याला लगेच इकडे। मुलाचं नाव काय होतं? नेक मोहम्मद। किती वर्षापासून काम करत होता आपल्या कंपनीत? एक 9 महिन्यापासून काम करत होता आपल्याकडे। 9 महिन्यापासून काम करत हो। होता। आता कोणत्या शिफ्टला आला होता कामाला? तो सेकंड शिफ्टला आलेला होता। हो। बरं, त्याला आल्यानंतर कामावर लगेच, असं तुम्ही जे म्हणताय की चक्कर वगैरे आले, ते कामावर लगेच आले होते की काही वेळानंतर झालं? नाही, काम चालू होतं त्याचं। काम चालू असतानाच त्याला अचानक चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला। तो काय काम करत होता त्या कंपनीत? तो हेल्परचं काम करत होता आपल्याकडे। हेल्परचं काम करत होता? हो। कंपनीने त्याला काय भरपाई दिली का? नाही, आता कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील ते कायद्यानुसार मिळते त्याला। म्हणजे काय PF भेटणार का काय? हा, PSIC जे कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील ते सगळ्या गोष्टी मिळते त्याला। नमस्कार, मी प्रशांत खरात, मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष। आमची अल्फ इंजिनिअरिंग H25 मध्ये मार्शल कामगार युनियनची शाखा आहे आणि आम्ही या कामगारांच्या वारंवार समस्या सोडवण्याचं काम करतो। तर आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की जे कंपनी मॅनेजमेंट आहे ते कामगारांवरती दबाव टाकून त्यांना अव्वाच्या सव्वा टार्गेट दिलं जातं आणि ते वेळेत कंप्लीट न केल्यास त्यांच्या आई बहिणीवरून त्याला शिव्या दिल्या जातात आणि त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून दबाव टाकण्याचं काम करून घेतात आणि काम न केल्यास वेळेत त्यांना कामावरून कमी करण्याचं काम हे कंपनी प्रशासन करत आहे। आणि वारंवार आम्ही याची तक्रार सुरक्षा विभागाला केलेली आहे, परंतु सुरक्षा विभाग झोपा काढण्याचं काम करत आहे आणि कंपनीवर कुठल्या प्रकारची चौकशी होत नाही। आणि जोपर्यंत ह्या नेक मोहम्मद ज्याचा काल मृत्यू झालेला आहे कंपनीमध्ये ह्या दबावापोटी, तर याच्यावरती जे कंपनी जे मालक आहेत डिसुजा यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचे हॅरसमेंट करणारे सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर आणि जे HR असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा। यांनी जाणीवपूर्वक याचा दबावापोटी बळी घेतलेला आहे आणि जोपर्यंत यांच्या कुटुंबाला, नेक मोहम्मदच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना शांत बसणार नाही। तरी यांच्या विरोधात आम्ही 17 तारखेला H25 अल्फ इंजिनिअरिंग यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत। याची दक्षता या कंपनी आणि सुरक्षा विभागाने घ्यावी। आता कंपनीचे HR आलेले होते, त्यांना प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या कामगाराला कंपनीकडून कायदेशीर जी काही मदत असेल ती दिली जाईल, पण या संदर्भात तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? आमचं कुठल्याही कंपनी प्रशासनाशी बोलणं झालेलं नाही, कारण की हे गुर्मीवाले आणि पैशाचा माज असणारे लोक आहेत आणि कामगारांची पिळवणूक करणं हाही त्यांचा उद्योग आहे। आम्ही कामगार आमचे तुम्ही बघत असाल की सोबत आहेत आणि आमची युनियन असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम, त्यांच्या समस्या वारंवार डोकं वर काढत असताना देखील कंपनी प्रशासन यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे। आणि मालक हे कधी कंपनीत येत नाहीत, ते सर्व HRच्या माध्यमातून आणि जे मॅनेजमेंट आहे कंपनीला कामगारांना शिव्या गाळी देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं या प्रकारे। आणि कायदेशीर मदत ही फक्त बोलायची गोष्ट आहे। बऱ्याचशा कामगारांची PFSI देखील हे कॉन्ट्रॅक्टर भरत नाहीत। या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडून काही लेखी घेणार का? जोपर्यंत या कामगारांना तात्काळ न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही। आम्ही यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि यांना न्याय मिळू देपर्यंत आम्ही आमची संघटना शांत बसणार नाही। तुम्हारा नाम क्या है? मोहम्मद सुलेमान अंसारी। अच्छा, ये जो लड़का गुजर गया अभी, जिसका जो बोल रहे हैं एक्सीडेंट हुआ है या मर गया, अभी कैसा मरा है, कंपनी में क्या हुआ है? देखिए सर, हम तो खैर मुंबई में थे, हमको मालूम पड़ा कि कंपनी में सुबह में काम पे गया था, उसके बाद दोपहर में खाना खाने आया, खाना खा करके गया, उसके बाद 1 घंटे 2 घंटे के बाद हुआ उसको हार्ट अटैक आया, मौत हो गया। उसके बीवी को फ़ोन किया किसी ने, तो हम लोगों को फ़ोन किया तो बोले हम लोग उनके बीवी से पूछे कि कैसे क्या हुआ, तो बोला हमको मालूम नहीं, उनको हॉस्पिटल लेके गया। फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा कि उनका मौत हो गया।
तो मैं उनके बीवी से पूछा कैसे मौत हुआ, तो बोला मेरे को मालूम नहीं। तो फिर हम लोग आए यहाँ पूछताछ किए हैं तो बोला कि उनका हार्ट अटैक आया है, कोई बोल रहा है कि कुछ रॉड उड गिर गया, कोई कुछ बोला, यानी हर आदमी हर तरह के बात बोल रहा है। लेकिन यहाँ जो भी है पोस्टमार्टम के लिए आया है, लेकिन कंपनी से मेरा यही रिक्वेस्ट है कि उसका छोटा सा बच्चा है, उनके बच्चे को भविष्य के लिए कुछ कंपनी को कम से कम 2-4-5 लाख रुपया देना मांगता है। उनका PF तो उनको अनिवार्य देना ही है, लेकिन जो उनका बच्चा है, उनके बच्चा बीवी को तो उनका तो भविष्य के लिए कुछ देखना मांगता है कंपनी को सर। और नहीं दिए तो आप क्या करोगे? नहीं देंगे तो सर कंपनी के हम रिक्वेस्ट करेंगे। और डेड बॉडी आप लेके जाओगे? नहीं, जब तक कंपनी उसके बीवी और उसके बच्चे को कुछ नहीं देंगे लिखित करके, तब तक हम बॉडी को हाथ भी नहीं लगाएंगे। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।